नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बनवणार आहोत. अपडेट म्हणजे आय-डी-बी-आय बँकेअंतर्गत एकूण 600 पदाची भरती निघालेली आहे. त्या भरतीसाठी तुम्ही कशा पद्धतीनं पात्र असाल, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार. त्याला शैक्षणिक पात्रता किती असेल, याला कोण-कोण अर्ज करू शकतं, कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी माझ्याकडे या भरतीबद्दलचं एक पी-डी-एफ आहे. त्या पी-डी-एफबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो. हा पी-डी-एफ एकूण 30 पानाचा पी-डी-एफ आहे. त्यामध्ये आपण सविस्तर माहिती थोडक्यात बघूया इथे आपण. इथे आल्यानंतर या पी-डी-एफची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल. त्यावर क्लिक करून तुम्ही या पी-डी-एफवर येऊ शकता. इथं आपण बघूया सुरुवातीला. इथं बघू शकतो तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट नंबर. इथं बघू शकता रिक्वायरमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर JAM ग्रेड O साठी जागा निघालेल्या आहे. इथे तुम्ही बघू शकता इन्व्हाइट द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोझिशन ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. यासाठी कोण पात्र असणार आपण थोडक्यात माहिती बघूया. डिटेल्स ऑफ वॅकन्सीजमध्ये बघू शकता. इथं तुम्ही इथं झोन वाईज जागा बघू शकता. तुम्ही इथं स्टेट बघू शकता. इथं अहमदाबादमध्ये अहमदाबादसाठी जागा आहे. इथं त्याबरोबर बेंगलोर, चंदीगड, इथं चेन्नई, कोची. इथं तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये बघू शकता. मुंबईसाठी मराठी तुम्हाला येणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एकूण 125 जागा आहे मुंबईसाठी. नागपूरमध्ये इथं 50 जागा आहे एकूण. त्यानंतर तुम्ही पुण्यामध्ये बघू शकता. पुणे, गोवा, महाराष्ट्र इथं कोकणी मराठी येणं आवश्यक आहे. तिथं तुम्हाला 60 जागा वॅकन्सीज अवेलेबल आहे. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता स्पेशलिस्ट ॲग्रीस असिस्ट ऑफिसरसाठी AAO साठी पॅन इंडियासाठी 100 जागा आहे. त्यानंतर आपण इथं खाली आणखी माहिती बघूया. इथं इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन इथं आपण बघूया. इथं आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता इम्पॉर्टंट डेट्स ऑफ द रिक्वायरमेंट प्रोसेस फॉर द पोझिशन. इथं तुम्ही बघू शकता ॲक्टिव्हिटीजमध्ये बघता. इथं तुम्ही बघू शकता. इथं ॲडव्हर्टाइजमेंट डेट बघू शकता. इथं 20 नोव्हेंबरला ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही अर्ज ऑनलाईन रजिस्ट्रेशन ओनली इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेट्स. इथं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज 21 नोव्हेंबर 2024 पासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. इथं तुम्ही बघू शकता पेमेंट ऑफ द ॲप्लिकेशन फी इंटिमेशन चार्जेस ऑनलाईन मोड ओनली. त्याची सुद्धा डेट हीच आहे. त्यानंतर बघू शकता खाली टेंटेटिव्ह ऑनलाईन टेस्ट इथं डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत होऊ शकते. त्यानंतर इथं खाली आपण बघू शकतो. इथं पात्रता इथं आपल्याला दाखवलेली इलिजिबल क्रायटेरिया बघू शकतो आपण खाली. इथं तुम्ही बघू शकता तुमचं एज इथं तुम्हाला लागलं आहे. तुमचं मिनिमम वय 20 वर्ष म्हणजे कमीत कमी 20 वर्ष वय असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मॅक्झिमम 25 वर्ष वय असणं आवश्यक आहे. इथं खाली एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता तुम्ही. बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन फॉर द युनिव्हर्सिटी ऑर्गनाइज अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट बॉडीज. इथं तुम्हाला कोणत्याही युनिव्हर्सिटीची डिग्री तुम्हाला चालणार आहे ग्रेड जर्नलिस्टमध्ये. त्यानंतर ग्रेड AO स्पेशलिस्टसाठी तुम्हाला 4 वर्षाची डिग्री BSc BTech BE ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर आणि इंजिनिअरिंग. आणि तुम्ही फ्रेशर जरी असला तुम्ही इथं अर्ज करू शकता. तुम्हाला ही इथं शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर आपण इथं खाली बघू शकतो मिनिमम पासिंग पर्सेंटेज. तुम्हाला मिनिमम पासिंग पर्सेंटेज इथं बघू शकता. तुम्हाला मिनिमम 60% फॉर जनरल EWS OBC कॅन्डिडेट्स. इथं बघू शकता 55% फॉर द SC ST PWD कॅन्डिडेटसाठी आहेत. त्यानंतर आपण खाली बघू शकता कम्प्युटर लिटरसीमध्ये बघू शकता तुम्ही कॅन्डिडेट्स आर द एक्सेप्टेड हॅव द प्रोफिशियन्सी इन द कम्प्युटर सायडेड ट्रेड. तुमचं कम्प्युटर संबंधित स्कोर झालेलं असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण खाली बघू शकतो. इथं काही माहिती आपल्याला महत्त्वाची माहिती इथं दिलेली खाली आणखी सुद्धा. इथे तुम्ही सिलेक्शन प्रोसेस सुद्धा बघू शकता. इथं बघू शकता पहिल्यांदा तुमची ऑनलाईन टेस्ट असेल, दुसऱ्यांदा तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तिसऱ्यांदा तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू असेल, तिसऱ्यांदा तुमचं मेडिकल टेस्ट असेल. त्याचबरोबर तुम्ही द स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन टेस्ट फॉर द कॅन्डिडेट्स विल बी द एस अँडर. तुम्हाला हा खालचा सिलेबस असणार. ह्या तुम्हाला PDF मधला सिलेबस तुम्हाला इथं बघून घ्यायचा आहे. लॉजिकल रिसोर्सिंग डेटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशन. इथं बघू शकता नंबर ऑफ क्वेश्चन इथं 60, मॅक्झिमम मार्क 60. इथं टाईम अलॉटेड फॉर द ईच टेस्ट इन मिनिट्स. इथं 40 मिनिट असणार आहे. इथं तुम्ही यामध्ये सिलेबस बघू शकता तुमचा भरती संदर्भातला. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं आपण खाली आपल्याला आणखीन काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ते सुद्धा इथं आपण बघूया. इथे खाल्ल्यानंतर तुम्ही बघू शकता रिलेक्शन ऑफ अप्पर एज लिमिट. इथं कॅटेगरी वाईज शेड्यूल कास्ट म्हणजे SC ST साठी 5 वर्ष, अदर बॅकवर्ड क्लाससाठी 3 वर्ष, त्यानंतर PWD साठी इथं तुम्ही PWD साठी 10 वर्ष, त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्ष.
इथे बघू शकता तुम्ही पर्सन अफेक्टेड बायसाठी 5 वर्ष. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आणखीन. इथे तुम्ही या PDF मध्ये आल्यानंतर इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही सविस्तरपणे इथं बघू शकता. आपण वरती बघितलंच आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. तुम्हाला अशा पद्धतीने एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे तिथं. त्यानंतर आपल्याला पुन्हा खाली यायचं. या PDF मधली माहिती आपण बघू थोडी आणखीन. इथं आपल्याला दाखवलेलं हाऊ टू अप्लाय. कॅन्डिडेट कॅन अप्लाय थ्रू ऑनलाईन मोड फॉर द 21 नोव्हेंबर 2024. तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकता. ही माहिती सुद्धा आपण बघितली. त्यानंतर आपण खाली इथं माहिती आणखीन बघूया. तुम्ही इथं इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनमध्ये लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स सांगणार इथं तुम्ही इथं डॉक्युमेंट्ससुद्धा या PDF मध्ये बघू शकता. त्यानंतर आपण खाली माहिती आणखीन बघूया. तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात तुम्ही इथून बघू शकता. या PDF मध्ये आपण थोडक्यात भरतीबद्दल माहिती बघितली. तुम्हाला त्याची अधिकृत वेबसाईटसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला मी या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर तुम्ही क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यासाठी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस असेल. आपल्याला इथं 6 स्टेपमध्ये अर्ज कंप्लीट करा. तुम्हाला पहिल्यांदा बेसिक इन्फॉर्मेशन भरायची, नंतर फोटो सिग्नेचर, नंतर डिटेल्स, प्रिव्ह्यू, नंतर अपलोड डॉक्युमेंट करायचे, नंतर पेमेंट्स करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.